आज आपण पाहतोय पिण्याच्या पाण्याकरता या ठिकाणी जो पैसा आपल्याला मिळतोय अमृतच्या योजनेतनं मिळतोय, भुयारी गटारा करता 305 कोटी रुपये आपल्याला मिळाले। हा सगळा अमृतचा पैसा आहे, माननीय मोदी साहेबांनी दिलेला पैसा आहे की ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण भुयारी गटाराची योजना करतोय, 53 MLDचा सांडपाण्याचा शुद्धीकरणाचा प्रकल्प करतोय। कारण मोदीजींनी सांगितलं हे घाण पाणी सांडपाणी आता नदी नाल्यांमध्ये विहिरीमध्ये जाणार नाही, ते भुयारी गटारातनं STP मध्ये जाईल, त्या ठिकाणी पाण्यावर प्रक्रिया होईल, त्यातली जी विष्ठा आहे ती बाजूला काढली जाईल, मैला बाजूला काढला जाईल, त्याचाही उपयोग खत निर्मितीमध्ये केला जाईल आणि उरलेलं जे शुद्ध पाणी आहे तेच नदीमध्ये नाल्यांमध्ये किंवा विहिरीमध्ये सोडलं जाईल, ते दुसरीकडे जाणार नाही। अशा पद्धतीनं आज हजारो कोटी रुपये आपल्याला मिळाले आणि शहरं आपली चांगली होत आहेत। आज आपण बघा मागच्या काळामध्ये शहरांमध्ये घनकचऱ्याचे ढीग होते, घनकचरा आपली लायबिलिटी होती, पण मोदीजींनी सांगितलं घनकचऱ्याला संपत्ती समजा। आज घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार राज्य सरकार पैसा देत आहे। हा घनकचरा आता लायबिलिटी नाही आहे, ती आपली संपत्ती झाली आहे। त्या कचऱ्यावर प्रक्रिया करून आता आपण खतांची निर्मिती करतो, त्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातनं कोळशासारखे पेलेट आपण तयार करतो जे वीज निर्माण करणाऱ्या कंपनीला विकता येतात। आणि आता तर मोठ्या शहरांमध्ये कचऱ्यापासून आम्ही विद्युत निर्मिती देखील सुरू केलेली आहे, त्यातनं पैसा हा आज आपल्या या सगळ्या महानगरपालिकांना त्या ठिकाणी प्राप्त होतोय। याकरता देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आपल्याला मिळतोय आणि पुढच्या काळामध्ये मागच्या काळात आपण काही योजना कचऱ्याच्या संदर्भात देखील या महानगरपालिकेमध्ये आपण सुरू केल्या, पण माझी अपेक्षा अशी आहे की पुढच्या काळामध्ये लातूरला एक मॉडेल शहर म्हणून आपण तयार केलं पाहिजे आणि या ठिकाणचा जेवढा कचरा आहे हा सगळा कचरा त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया करण्याचं काम हे आपण केलं पाहिजे, अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मी करतोय। आणि त्यासोबत खऱ्या अर्थानं या लातूर मधल्या जे काही आमचे सामान्य लोक आहेत यांच्याकरता रुग्णालयाचा विषय ताई तुम्ही ठेवला, पालकमंत्री महोदयांनी सांगितलं